नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। शेतकऱ्यांचा सातबारा 2 लाखापर्यंत कर्जा कोरा केला जाणार। आता जे काही पूर्वीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं की तुमचा सातबारा वगैरे कोरा 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 करून टाकू, हे कोरा जरी नाही झाला तरी 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे। परंतु आता ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याला दिली जाणार हे देखील मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्याने बँकेचे कर्ज भरलं पाहिजेत का, जे काही पुनर्गठन असेल त्याचं व्याज भरलं पाहिजेत का, नेमकी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची केली जाणार, 30 जूनपर्यंत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार हे जरी स्पष्ट झाले असतील, परंतु निकष आणि अटी काय लागल्या जाणार, मागच्या कर्जमाफ्या 2017ची आणि 2019ची कर्जमाफी कशी झाली होती आणि ही कर्जमाफी एकंदरीत कशी होईल याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला कर्जमाफी दिली जाईल असं एक आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्या आश्वासनाची कुठेतरी पूर्तता होताना दिसत आहे। शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार हे आता निश्चित झालं, यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांचा थकीत कर्ज आहे 30 सप्टेंबरपर्यंत, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असं एकदा स्पष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आता त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज असेल ते कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील, पतसंस्था असतील, या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार। नॅशनलाइज बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्ज माफ केलं जाणार। ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, विको बँक असेल, अशा जे काही नॅशनलाइज बँक असतील या बँकेचं सुद्धा कर्ज माफ केलं जाणार। म्हणजे ज्या बँकेने आपल्याला बँकेचं कर्ज पीक कर्ज म्हणून दिलं, अशा सर्व बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, यामध्ये कोणत्या प्रकारची दुमत नाही। असं जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुनर्गठन असेल, त्याचं व्याज भरलेलं असेल, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे, हे देखील स्पष्ट आहे। आता ज्या पद्धतीने 2017ची कर्जमाफी झाली होती त्यामध्ये काही निकष अटी लावण्यात आल्या होत्या। 1.5 लाखाची कर्जमाफी देत असताना काही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निकष लावले होते, म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी असेल त्याला कर्जमाफी दिली जाणार नाही, एखादा दुकानदार इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार नाही, पीक कर्ज त्याचं माफ होणार नाही, पुनर्गठन त्याचं माफ होणार नाही। त्याचबरोबर आमदार खासदार असतील या लोकांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही, हे देखील स्पष्ट झालं होतं। एखादा कर्मचारी असेल, मुख्याध्यापक असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कलेक्टर असेल, डेप्टी कलेक्टर असेल, जे काही असतील, जे काही नोकरी करतात, गव्हर्नमेंटची पगार घेतात, ज्यांचं वेतन हे अधिक आहे, त्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच त्याच्या नावावर जरी जमीन असेल त्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी ही होणार नाही, हे देखील स्पष्ट झालेलं आहे। आणि त्याच पद्धतीने आता 2026ची या वर्षीची कर्जमाफी सुद्धा तशीच होणार आहे। कोणत्याही प्रकारचं का इन्कम टॅक्स असेल, जे काही आमदार खासदार असतील या लोकांची कर्जमाफी होणार नाही, असे निर्देश हे आता परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून ते आता काहीसे पुरावे सादर केले जातील आणि त्या पद्धतीने या नियम अटी लावल्या जातील। आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी या अंतर्गत सुद्धा, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी या अंतर्गत सुद्धा 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही उद्धव ठाकरे यांनी केली होती, परंतु त्यामध्ये कोणत्या प्रकारचे निकष नव्हते। आता या वर्षीचे निकष वगैरे लागणार आहेत, यामध्ये कोणत्या प्रकारचं दुमत नाही। निकष लागल्यानंतर जी काही बँकेची कर्जमाफी असेल ती 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे। मग आता तुम्ही म्हणसाल वरचं बँकेचं कर्जाचं काय करायचं, समजा एखाद्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयाच्या वरी 30,000 आहे, 40,000 रुपये किंवा 2.5 लाख रुपये, 4 लाख रुपये, वरच्या व्याजाचं काय करायचं किंवा त्या कर्जाचं काय करायचं, ती वरची रक्कम तुम्हाला भरायची। कारण तर त्या पद्धतीने निकष हे नेहमीच तशा पद्धतीने येतात, ज्या पद्धतीने आपल्याला मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमाफी अंतर्गत कर्जमाफी देण्यात आल्या होत्या, त्यामध्ये शेतकऱ्यांनी काय केलं होतं की बँकेचं व्याज हे सुरुवातीला भरलं होतं। परंतु आता जी काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लवकरच अहवाल सादर केले जातील आणि त्यामध्ये हेच निकष असतील, वरचं जे काही व्याज वगैरे असेल किंवा मुद्दल रक्कम असेल ते आपल्याला भरणं बंधनकारक असणार आहे। त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नवीन बँकेचं कर्ज हे दिलं जाणार नाही। आणि त्याचबरोबर जे काही व्याजाची रक्कम असेल ती टप्पे पाडून दिले जाईल, म्हणजेच 2 वर्षाचे टप्पे, 1 वर्षाचे टप्पे। आणि जर तुमचं 2 लाख रुपयाच्या वरती जर 4 लाख रुपये, 5 लाख रुपये कर्ज असेल तर त्याचे 2 किंवा 3 टप्पे तुम्हाला पाडून दिले जातील। त्यानंतर तुम्ही ते बँकेचं कर्ज भरून टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला उर्वरित जे काही 2 लाख रुपयाची कर्जमाफी असेल ती मिळून जाईल।
परंतु नवीन बँकेचं कर्ज तुम्हाला दिलं जाणार नाही पूर्ण नील झाल्याशिवाय, बरं का. हे देखील स्पष्ट आहे. आणि निश्चितच समितीच्या माध्यमातून जे काय अहवाल सादर होतील हे अशाच पद्धतीने असणार आहे. यामध्ये सुद्धा कोणत्याच प्रकारचं दुमत नाही. आता कर्जमाफी करत असताना राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला, विरोधी पक्ष यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पूर्णपणे करा, शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करून टाका. परंतु राज्य सरकारकडे जे काही बोजा असेल कर्जाचा हो अधिकचा आहे. हा कर्जमाफी करत असताना जे काही कर्जमाफी असेल ही सरसकट करणं शक्य नाही किंवा शेतकऱ्यांची सातबारा ही पूर्ण कोरा करणं शक्य नाही. म्हणून तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे काही बोलून गेले होते, आता तुम्ही म्हणसाल की मग राज्य सरकार बोलते मग त्यावरती काही निर्णय काय घेतला जात नाही किंवा मुख्यमंत्री बोलतात तसं काय होत काऊन नाही. कारण तर विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी टाळे वाजवले होते. म्हणजे टाळ्या म्हणत नाही बरं का, टाळं आपल्या मंदिरा वगैरे वाजवतात ते टाळ वाजवले होते. आणि शेतकऱ्यांना काँग्रेस सरकारच्या काळात म्हणले होते की 6,000 रुपये भाव द्या, परंतु तसं होताना दिसत नाही. सरकार काय करायचं ते करून टाकाल, बरं का, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि कर्जमाफी 2 लाख रुपयाची होणार आहे हे देखील स्पष्ट आहे. निकष लावणार आहेत, अटी लावणार आहेत. निश्चितच मी जे म्हणतो, आता तुम्ही काही म्हणसाल विद्वान लोक भरपूर असतात, ते विद्वान लोक म्हणतील की राज्य सरकारने काही जाहीर केलं नाही आणि तुम्ही कसं काय सांगता. विद्वान लोकांना मी सांगतो की ज्या पद्धतीने फडणवीस साहेब आहेत आणि 2017-2019ची कर्जमाफी दिली होते त्यामध्ये काही नियम अटी टाकल्या होत्या, त्याच पद्धतीने ह्या नियम अटी टाकणार आहेत. कारण तर तुम्हाला आठवत असेल की 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान त्याही टायमाला दिलं होतं आणि राज्य सरकारला असं वाटलं होतं की आपल्याला 7वं वगैरे वेतन वाढवेल, 8वं वेतन वाढेल आणि तर त्यानंतर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनच्या ऐवजी 1.5 लाखाची किंवा 2 लाख रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. परंतु तसं काही केलं नाही. म्हणून सांगतो, जे पूर्वीला निकष होते तेच अभ्यास केले जाणार आणि तेच निकष परत लावल्या जाणार. 2 लाख रुपयाची कर्जमाफी हे निश्चित आहे, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्जमाफ होणार आहे. 50,000 प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे. काही पाप वगैरे केलं नाही तुम्ही. बँकेचं कर्ज तुमच्याकडे भरण्याची ताकद आहे, कुवत आहे. म्हणून जे काही RBIचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे आपल्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन हे राज्य सरकार देते. काही टेन्शन घेऊ नका. कर्जमाफी 2 लाख रुपयाची होणार आहे. सातबारा वगैरे कोरा काही होत नाही, बरं का, टेन्शन घेऊ नका. जय शिवराय.